पेरू म्हटले की सगळ्यांना खायला आवडतो, हो की नाही? तसं चटपटीत मस्त तिखट मीठ लावून खायला सगळ्यांना आवडतो, लहानांपासून मोठ्यापर्यंत. तसंच आज आपण मस्त चटपटीत अशी खूपच चविष्ट अशी ह्याची भाजी बनवणार आहोत. खूपच खायला छान लागते. चपातीबरोबर खा तुम्ही किंवा भाकरीबरोबर तोंडी लावण्यासाठी तर खूपच छान भाजी याची लागते. नमस्कार, मी माधवी तुमचं मनापासून स्वागत करते. तर इथं आपण पेरू घेतलेला आहे, त्याचा आपण आता देठ काढून घेऊया. नंतर आपल्याला हे कडानी चौकोन असा पेरू खिसून घ्यायचा आहे. असा गोल खिसत जायचा आणि आतल्या बिया त्या राहतात आतमध्ये तशाच. तुम्ही पेरू खूपच गुणकारी आणि आरोग्यासाठी खूप चांगला असतो. लहान मुलांना सध्या पेरू खायला दिला तर त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि स्मरणशक्ती वाढते बिया खाल्ल्याने ह्याच्या पेरूच्या. तर तुम्ही लहान मुलांनासुद्धा हे पेरूच्या बिया खायला देऊ शकता. तर हे आपण आता साईडला ठेवून देऊया आणि आपल्याला जो खिसून घेतलेला आहे त्याचंच भाजी बनवायची आहे. तर हे तुम्ही असं मुलांना खायला देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःही खाऊ शकता. तर एवढं आपल्या एका पेरूचं हे एवढा खिस निघालेला आहे. तर आता आपण त्याच्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. तरी आपण लोखंडाच्या तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. फोडणीपुरतं त्याच्यामध्ये अगदी थोडीशी मोहरी टाकलेली आहे, थोडीशी जिरं टाकून घ्यायची आहेत. मोहरी जिरं चांगलं तडतडल्यावरती मोहरी त्याच्यामध्ये अगदी 2-3 पाकळ्या लसणाच्या खुडून टाकलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये नंतर आपण आता हिरवी मिरची टाकून घेणार आहोत. बारीक असे तुकडे करून आपण हिरवी मिरचीचे घेतलेले आहे. ती चांगल्या तळल्यावरती ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे कांदा. अगदी तुम्ही नुसती भाजी खाल्ली तरी खूपच चविष्ट अशी ही भाजी लागते खायला. इथं मात्र एक कांदा तळताना एकदम लालसर असा आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे, कच्चा अजिबात ठेवायचा नाही. ह्यानी चव खूप खमंग आणि टेस्टी लागते. तर इथं आपण आता शेंगदाण्याचं कूट जे आहे ते अगदी अरदबोबडं करून घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी अगदी चिमूटभर हळद टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथं कांदा मिरची छान अशी तळून घेतलेली आहे, मगच आपण ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. नंतर मिक्स झाल्यावरती आपल्याला जो खीस करून घेतलेला आहे पेरूचा तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. नंतर हे ह्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं एकजीव चांगलं 2 ते 3 मिनटं हे परतून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झाल्यावर भाजीला कशी मस्त अशी चव येते. तुम्ही कधी पाहिलीही नसेल अशी भाजी ना खाल्ली नसेल, इतकी छान चटपटीत खूपच चविष्ट अशी ही भाजी बनते. तर ह्याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे. चांगलं 2 मिनटं बारीक मिडियम आचेवरती हे आपल्याला शेकून घ्यायचं आहे. तर मस्त अशी आपली पेरूची चटपटी चमचमीत भाजी तयार झालेली आहे. खायला खूपच छान चविष्ट अशी ही भाजी लागते. लहानांपासून मोठ्याने आवडीने खातील अशी भाजी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असे छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला परत भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन.